नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वबोधी एमपीएससी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण हिस्ट्रीचे पीवायक्यू बघणार आहोत। आज आपण हिस्ट्रीचा पेपर एमपीएससी ग्रुप बी आणि सी 2023 चा पेपर बघणार आहोत। 2023 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी हा एकत्र पेपर झालेला होता, म्हणून हा ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पेपर एकत्र आहे। तर जास्त वेळ न वाया घालवता सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला। प्रश्न क्रमांक 1 काय आहे बघा। नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या कामगार संघटनेची स्थापना करताना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले? ए. केशवराव बागडे, केशवराव बोले, बी. रघु भिकाजी, गेनू बाबाजी, सी. नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, डी. कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार। ऑप्शन्स आहेत 1 मध्ये फक्त अ आणि ब, 2 मध्ये फक्त ब आणि ड, 3 मध्ये फक्त अ ब आणि क, 4 मध्ये फक्त ब क आणि ड। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन विचारलेले आहे व्यक्ती आणि त्याचे सहकारी या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे। तसेच नारायण मेघाजी लोखंडे हे जे आहे ते कामगार चळवळीशी संबंधित आहे आणि कामगार चळवळ हा सुद्धा आपल्या एमपीएससीच्या पेपर मधला एक हॉट टॉपिक आहे आणि हा टॉपिक सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करून ठेवायचा आहे। तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तसेच इथे जे प्रश्न दिलेला आहे ते सदस्यांबद्दल दिलेला आहे आणि सदस्य हे आपल्या कधीच लक्षात राहत नाही। तर हे सदस्य कसे लक्षात ठेवायचे त्याची मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा देणार आहे या प्रश्नाच्या शेवटी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया डिस्कशनला या क्वेश्चनच्या। नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील कामगार चळवळीचे जनक मानले जाते। त्यांनी 1890 मध्ये मुंबईत कापड गिरणी कामगारांना संघटित करण्यासाठी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केलेली होती। कशाची स्थापना केली होती? बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केलेली। कशासाठी? कामगारांना संघटित करण्यासाठी होती। आणि त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना ज्या व्यक्तीने सहकार्य केले होते ते कोण होते? रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार ह्या व्यक्तीने त्यांना सहकार्य केलेले होते। आणि बघा 24 एप्रिल 1890 रोजी मुंबईच्या रेडक्रॉस मैदानावर 10,000हून अधिक कामगारांची ऐतिहासिक सभा भरलेली होती आणि या सभेमधून एक फायदा झालेला होता। पुढे कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळण्यासाठी मदत झालेली होती आपल्या कामगारांना। तर आपण लक्षात काय ठेवायचंय बघा या प्रश्नाबद्दल? आपण या प्रश्नाबद्दल एक ट्रिक लक्षात ठेवायची। हे जे सदस्य आहे हे सदस्य लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे। बघा ट्रिक काय आहे? ट्रिक आहे रघु, गेनू, नारायण आणि विठ्ठल। रघु, गेनू, नारायण आणि विठ्ठल हे कृष्णरामाच्या लोखंडी मिलकडे गेले। रघु, गेनू, नारायण आणि विठ्ठल हे कृष्णरामाच्या लोखंडी मिलकडे गेले। रघु म्हटलं तर रघु भिकाजी, गेनू म्हणजे गेनू बाबाजी, नारायण 2 नारायण आहेत, नारायण सुरकाजी आणि नारायण पवार, विठ्ठलराव कोरगावकर आणि कृष्णराम म्हटलं तर कृष्णाजी केळुसकर आणि रामचंद्र शिंदे। लोखंडी म्हटलं तर नारायण मेघाजी लोखंडे यांची मिल, कोणती मिल? बॉम्बे मिल हँड असोसिएशन। एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। रघु, गेनू, नारायण आणि विठ्ठल हे कृष्णरामाच्या लोखंडी मिलकडे गेले। तर आपण याचं थोडक्यात आणखी डिस्कशन बघणार आहोत। बघा जे ऑप्शन्स होते, ऑप्शन मध्ये आपल्याला 2 व्यक्ती होत्या, केशवराव बागडे आणि सीताराम केशव बोले। नावं जवळपास सारखी वाटतात परंतु व्यक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत आणि या आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेल्या व्यक्ती आहेत आणि या व्यक्ती आहेत ऑप्शन मध्ये। आपण ऑप्शन मधले व्यक्ती सुद्धा केलेला आहे। अगर ऑप्शन मधले व्यक्ती आपण ऑप्शनला ठेवल्या तर आयोग आपल्याला ऑप्शनवर ठेवू शकतो। त्यामुळे ऑप्शन सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहेत। तर बघूया आपण केशवराव बागडे यांच्याकडे। केशवराव बागडे हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक विशेषतः सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचे असे नेते होते। त्यांनी सातारा जिल्ह्यातील काले गावामध्ये सत्यशोधक समाजाची जी परिषद भरलेली होती त्या परिषदेचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले होते। कोण? केशवराव बागडे हे साताऱ्यामध्ये भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्ष राहिले होते। कधी? 1919 मध्ये।
आणि सीताराम केशव बोले. सीताराम केशव बोले हे कोण होते? हे आधुनिक महाराष्ट्रातील एक अत्यंत असे महत्वाचे समाज सुधारक होते. ते शेतकरी कामगारांचे नेते होते. त्यांनी अस्पृश्यता चळवळीमध्ये सुद्धा कार्य केलेले होते आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समकालीन सहकारी होते आणि ते मुंबई विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुद्धा होते. एवढ्या गोष्टी आपल्याला सीताराम केशव बोले यांच्याबद्दल माहित असायला हव्यात. तर आपला प्रश्न क्रमांक 1 झालेला आहे. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. काय आहे? इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. ऑप्शन्स आहे 1 लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड कॅनिंग. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड कॅनिंग. काय आहे पर्याय क्रमांक 4? लॉर्ड कॅनिंग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय म्हटलं त्यांनी म्हटलं शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण या क्वेश्चनचं डिस्कशन करूया. बघा, 1857चा जो उठाव होता हा ब्रिटिश सत्तेला भारतातून उखडून टाकण्यासाठी झालेला एक सर्वात मोठा असा सशस्त्र लढा होता. या उठावाच्या तीव्रतेबाबत तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी हे विधान केलेले होते. कोणते विधान केलेले होते? जर ग्वाल्हेरचे शिंदे आणि हैदराबादचे निजाम या बंडात सामील झाले असते तर मला उद्याच गाशा गुंडाळून या भारतातून निघून जावे लागले असते असे कोण म्हटले? लॉर्ड कॅनिंग यांनी म्हटले. का म्हटले? कारण त्यांना शिंदे आणि निजाम यांनी ब्रिटिशांना मदत केलेली होती आणि ते 1857च्या उठावामध्ये सामील झालेले नव्हते. तर ग्वाल्हेरचे शिंदे जे होते त्यांनी ब्रिटिशांना साथ दिलेली होती आणि हैदराबादच्या निजामाने हे ब्रिटिश सरकारला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे 1857चा जो उठाव आहे त्याला यश मिळालेले नव्हते. आणि जे ग्वाल्हेरचे शिंदे होते 1857च्या उठावादरम्यान झाशीची राणी, नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांना ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडून मदतीची अपेक्षा होती. परंतु जयाजीराव शिंदे आणि ब्रिटिश यांच्याशी एकनिष्ठ राहणे पसंत केले होते आणि जो हैदराबादचा निजाम होता, हैदराबादच्या निजामाने सुद्धा ब्रिटिश सरकारला पूर्णपणे पाठिंबा दिलेला होता आणि त्यामुळे हा जो उठाव होता दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पसरू शकलेला नाही. आणि लॉर्ड कॅनिंगने आणखी एक वाक्य म्हटलेलं आहे. लॉर्ड कॅनिंगने काय म्हटलंय? शिंदे आणि निजाम यांचे त्यांनी कौतुक केले आणि काय म्हटले कौतुक करताना? त्यांनी म्हटले त्यांना ब्रिटिश सत्तेसाठी दगडी भिंती असे संबोधले आहे. कोणाला? शिंदे आणि निजाम यांना त्यांनी ब्रिटिश सत्तेसाठी दगडी भिंत असं म्हटलेलं आहे. हा सेंटेन्स सुद्धा येऊ शकतो आपल्याला, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने हे करून ठेवायचं आहे. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. ब विधान आहे. काय आहे ब विधान? प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केलेली होती. क विधान, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. ड विधान, प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली होती. पर्याय बघूया आपले. अ मध्ये आहे अ आणि ब फक्त, 2 मध्ये आहे ब आणि क फक्त, 3 मध्ये आहे अ, ब आणि क फक्त, 4 मध्ये आहे ब, क आणि ड फक्त. तर आपला प्रश्न जो आहे, आपला प्रश्न हा कुठल्या टॉपिकवर आहे? हा प्रश्न आहे धार्मिक सुधारणा चळवळीमधील प्रार्थना समाज या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन आहे तो स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. आणि अशा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते आपल्या नोट्स मध्ये जसेच्या तसे लिहून ठेवायचे असतात. आणि कारण हे जे स्टेटमेंट आहेत ते पुढच्या एखाद्या क्वेश्चन मध्ये हे स्टेटमेंट जे आहे, एखादा स्टेटमेंट यातला रिपीट होऊ शकतो. म्हणून हे जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहेत आपल्या नोट्स मध्ये लिहून ठेवायचे आणि जो स्टेटमेंट चुकीचा आहे तर तो चुकीचा का आहे याचं कारण सुद्धा लिहून ठेवायचं. तर आपण आपल्या प्रश्नाबद्दल डिस्कशन करणार आहोत. आपला प्रश्न प्रार्थना समाजाबद्दल आहे आणि आपल्या या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक अ, ब, क म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अ, ब आणि क.
काय आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर? अ, ब आणि क आहे. ड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही आहे. ठीक आहे. तर अ मध्ये काय दिलेले आहे? अ मध्ये दिलेले आहे दादोबा तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. हे बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोधपुत्रिका सुरू केलेली होती, हे सुद्धा बरोबर आहे. आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती, हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर आपण प्रार्थना समाज जो आहे त्याची स्थापना बघूया. प्रार्थना समाजाची स्थापना जी आहे 31 मार्च 1867 रोजी झालेली होती. कुठे झाली होती? मुंबई या ठिकाणी झालेली होती. आणि त्याचे मुख्य संस्थापक कोण होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा तरखडकर, भाऊ महाजन, वामन आबाजी मोडक आणि रामचंद्र बाळकृष्ण हे त्यांचे मुख्य संस्थापक होते. आणि प्रार्थना समाजाची महत्वाची कार्य कोणती होती ते स्टेटमेंट मध्येच दिलेली आहे. कोणती? सुबोध पत्रिका सुरू केलेली होती. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती. हे प्रार्थना समाजाने केलेले महत्वाचे असे कार्य आहे. तसेच जे ब्राह्मो समाजाचे नेते होते केशवचंद्र सेन यांनी 1864 मध्ये मुंबईला भेट दिली होती. त्यांच्या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन प्रार्थना समाजाची स्थापना झालेली होती. आणि याच्या अगोदर प्रार्थना समाजाच्या अगोदर एक परमहंस सभा स्थापन झालेली होती. ते 1849 मध्ये स्थापन झालेली होती. आणि ही जी परमहंस सभा होती त्याची 1860 मध्ये गुप्तता भंग झाली होती, त्याच्यामुळे ती बंद पडली होती. आणि या सभेचे जे माजी सदस्य होते त्यांनी मिळून पुढे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. आणि 1870 मध्ये काय झालं होतं? 1870 मध्ये अत्यंत दोन विद्वान असे व्यक्ती प्रार्थना समाजामध्ये सामील झाल्या होत्या. कोण होते ते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर भंडारकर हे प्रार्थना समाजामध्ये सामील झाले होते 1870 मध्ये. आणि त्यामुळे या समाजाला बौद्धिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली होती. तर चुकीचं विधान काय होतं आपलं? चुकीचं विधान होतं प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. तर नाही, प्रार्थना समाजाने इथे स्थापना केलेली नाही. प्रार्थना समाजाने कामगारांच्या मुलांसाठी रात्रशाळा, अनाथालये आणि प्राथमिक शाळा सुरू केलेल्या होत्या. परंतु मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केलेली नव्हती. तर आपण प्रार्थना समाज कसे लक्षात ठेवायचं बघा. सर्वात अगोदर परमहंस सभा स्थापन झालेली होती 1849 मध्ये. त्याच्यानंतर ती सभा 1860 मध्ये बंद पडली. आणि त्या सभेने प्रेरणा घेऊन 1864 मध्ये प्रेरणा घेतली होती केशवचंद्र सेन यांच्याकडून. आणि मग त्यांनी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. आणि 1870 मध्ये दोन व्यक्ती इथे सामील झालेल्या होत्या. कोण? न्यायमूर्ती गोविंद रानडे आणि डॉक्टर राघव भंडारकर हे या समाजामध्ये आलेले होते. आणि त्यांच्यामुळे हा जो समाज आहे या प्रार्थना समाजाला बौद्धिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली होती. तर बघूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 4. काय दिलेला आहे बघा. हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ब विधान. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. क विधान. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1930 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली होती. ड विधान. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले होते. ऑप्शन्स दिलेले आहे. तर हा सुद्धा एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. कुठल्या टॉपिक वर विचारलेला आहे? हिंदू महासभा या टॉपिक वर विचारलेला हा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. तर याचे पर्याय बघूया. पर्याय काय आहे? पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क फक्त. पर्याय क्रमांक 2 ब, क आणि ड फक्त. पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड फक्त. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. तर आपल्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आपण या प्रश्नाबद्दल डिस्कशन करणार आहोत. बघा, हिंदू महासभा जी होती त्यांची स्थापना 9 एप्रिल 1915 मध्ये झालेली होती. आणि ती स्थापना कशी झाली होती? कासिम बाजारचे जे महाराज होते सर महेंद्रचंद्र नंदी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय हिंदू महासभा स्थापन झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली होती. आणि त्याचे मुख्य प्रवर्तक कोण होते? पंडित मदन मोहन मालवीय,
लाला लजपत राय, कासिम बाजारचे महाराज महेंद्रचंद्र नंदी हे होते. आणि जे होते डॉक्टर मुंजे हे हिंदू महासभेचे काही काळ अध्यक्ष होते, परंतु ते संस्थापक अध्यक्ष नव्हते, काही काळ अध्यक्ष होते. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर परांजपे यांनी 11 नोव्हेंबर 1923 रोजी नागपूर येथे हिंदू महासभेची प्रांतिक शाखा सुरू केलेली होती. तसेच 1906 मध्ये आता या हिंदू महासभेची स्थापना का बरं झालेली होती? कारण बघा 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती आणि 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याद्वारे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेलेले होते. त्यानंतर हिंदू समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हितासंबंधीचे रक्षण करण्यासाठी एक केंद्रीय संघटनेची गरज भासू लागली होती आणि यातूनच पंजाब हिंदू महासभेचे जे रूपांतर होते ते अखिल भारतीय हिंदू महासभेमध्ये झालेले होते. आणि डॉक्टर बॅरिस्टर मुंजे जे होते ते हिंदू महासभेचे काही काळ अध्यक्ष होते, परंतु ते या संघटनेचे एकमेव किंवा संस्थापक अध्यक्ष नव्हते. हिंदू महासभेचे सर्वात दीर्घकाळ आणि प्रभावशाली जे अध्यक्ष म्हणून होते ते कोण होते? ते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे होते. आणि बघा म्हणजे चुकीचं विधान होतं 28, 29, 30 डिसेंबर मध्ये जे हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पार पडले होते ते पुणे नव्हे तर ते नागपूर येथे भरलेले होते. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर हिंदू महासभेचा विकास कसा झाला? अगोदर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली, त्याच्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला, मग 1909 मध्ये स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले आणि 9 एप्रिल 1915 रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना झालेली होती. आणि त्याची शाखा जी आहे नागपूरला कधी खोलण्यात आली होती? 1923 मध्ये, 11 नोव्हेंबर 1923 मध्ये. आणि जे मेन अध्यक्ष होते हिंदू महासभेचे ते कोण होते? सावरकर हे मेन अध्यक्ष होते. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. तर वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 बघूया. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? अ बघूया. अ मध्ये कोण आहे? नील हॅवलॉक. ब ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू. क कॅम्बेल, सर ह्यूम रोज. ड विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क. तर हे आपल्याला दिलेले आहेत. हे कोण आहेत? इंग्रजांचे कर्तबगार सेनानी आहेत. पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त. पर्याय क्रमांक 2 ब आणि क फक्त. पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि क फक्त. पर्याय क्रमांक 4 ब, क आणि ड फक्त. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, अ आहे, ब आहे, क आहे. अ, ब आणि क कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आपण या प्रश्नाचं सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. बघा 1857चा उठाव याच्यामध्ये ह्याच पेपरमध्ये 2 क्वेश्चन विचारले आहे आणि हा एक हॉट टॉपिक आहे. हा आपल्या चांगल्या प्रकारेच करून ठेवायचा आहे. बघा 1857च्या उठावामध्ये ब्रिटिश साम्राज्याला एक मोठा धक्का बसलेला होता. ब्रिटिश सरकारने उठाव अत्यंत क्रूर आणि नियोजित पद्धतीने चिरडून टाकला होता. यामध्ये ब्रिटिश सैन्यांनी खूप अशी महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि ते सैनिक कोण होते? बघा कोणते ब्रिटिश सैनिक होते त्यामध्ये? नील, हॅवलॉक, लॉरेन्स बंधू, कॅम्बेल, आउट्रॉम आणि सर ह्यू रोज हे जे ब्रिटिश सेनानी होते यांनी 1857चा उठाव दडपून टाकण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती. आणि बघा विल्यम डिग्बी कोण होते? विल्यम डिग्बी हे 1889 मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीचे पहिले सचिव होते, विल्यम डिग्बी. आणि त्याच्यानंतर ते 1857 मधील लष्करी सेनानी नव्हते. तर विल्यम डिग्बी कोण होते? ब्रिटिश इंडिया कमिटीचे पहिले सचिव होते. कॉलिन क्लार्क कोण होते? कॉलिन क्लार्क एक प्रसिद्ध असे ब्रिटिश अर्थतज्ञ होते. आणि बघा चुकीचा पर्यायामध्ये कोण होते? विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे होते. त्याच्यामुळे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही, कारण ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचं वेगळे असे काम आहेत. ते 1857च्या उठावामध्ये नव्हते. तर 1857च्या उठावामध्ये कोण कोण सामील होतं? नील, हॅवलॉक, ऑट्रम, लॉरेन्स बंधू, कॅम्बेल आणि सर ह्यूम रोज. तर बघा आपण 1857च्या उठावामध्ये नील व हॅवलॉक
नील हॅवलॉक यांनी काय केलं होतं बघा, जनरल नील जो होता याने बनारस व अलाहाबाद येथील उठाव अत्यंत निर्दयपणे दडपला होता, जनरल नील याने. आणि हॅवलॉक जो होता, हॅवलॉक याने कानपूर व लखनौ येथे ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केलेले होते. ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू, ऑट्रम यांनी काय केलं होतं, ऑट्रम याने हॅवलॉक यांच्या सहकार्याने लखनौचा वेढा उठवलेला होता. लॉरेन्स बंधू बघा, लॉरेन्स बंधूने काय केलं होतं, लखनौ रेसिडेन्सीचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आलेले होते. कोणाला, लॉरेन्स बंधू यांना. आणि कॉलिन कॅम्बेल, कॉलिन कॅम्बेल हे यांनी कोण होते, यांनी ब्रिटिश सैन्याचे मुख्य असे सरसेनापती होते. कॉलिन कॅम्बेल त्यांनी कानपूर, लखनौ व बरेली येथील उठाव पूर्णपणे दडपलेला होता. कॉलिन कॅम्बेल यांनी कानपूर, लखनौ, बरेली. आणि सर ह्यू रोज यांनी झाशी, कालपी आणि ग्वालेर येथे मोहिमा केल्या होत्या आणि यांनी राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांच्या विरोधात लढून मध्य भारतातील उठाव दडपलेला होता. कोणी, सर ह्यू रोज यांनी. आणि यांच्यामुळेच जे आहे झाशीची राणी जी होती लक्ष्मीबाई त्यांना वीरमरण मिळालेले होते. आणि या सर ह्यू रोज यांनीच झाशीच्या राणीचा एकमेव पुरुष असा उल्लेख केलेला होता. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. जर तुम्हाला माझं हे स्पष्टीकरण देणं आणि हे ज्या क्वेश्चनचं डिस्कशन आहे ते आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 6 काय आहे, इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? अ. भीमथडी, शिरूर, पारनेर, नगर. ब. इंदापूर, हवेली, बागलान, सातारा. क. तासगाव, शिराळा, जत, मलकापूर. ड. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. तर हा जो क्वेश्चन आहे कशाबद्दल आहे, शेतकऱ्यांच्या उठावावर विचारलेला हा क्वेश्चन आहे 1875 मधील. आणि ऑप्शन्स बघूया, याचे ऑप्शन्स काय, 1 मध्ये अ आणि ब फक्त, 2 मध्ये ब आणि क फक्त, 3 मध्ये अ, ब आणि ड फक्त, 4 मध्ये क आणि ड फक्त. तर आपण ऑप्शन सुद्धा चांगल्या प्रकारे बघायचे आहे. तर आपल्या या प्रश्नाचं जे आहे अचूक उत्तर काय आहे, आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अ आणि ब फक्त, म्हणजेच अ मध्ये काय आहे, भिमडी, शिरूर, पारनेर, नगर. ब मध्ये इंदापूर, हवेली, बागलान आणि सातारा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि शेतकऱ्यांचा जो उठाव आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. बघा, 1875 मध्ये झालेला हा शेतकऱ्यांचा उठाव जो आहे तो दख्खनचे दंगे म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि 1875 मधील हा ब्रिटिश काळातील सावकारी पद्धत, जाचक जमीन, महसूल आणि शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध झालेला हा एकमेव असा उठाव होता. आणि त्याच्यानंतर जे आहे 1875 मध्ये शिरूर तालुक्यातील कर्डे गावात पहिला उठाव घडून आलेला होता. याचे स्वरूप मर्यादित होते. मात्र 12 मे 1875 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये सुपे, इंदापूर तालुक्यातील सुपे येथे झालेला उठाव जे होता, शेतकऱ्यांनी स्थानिक मारवाडी आणि गुजराती सावकारांच्या घरांवर व दुकानांवर हल्ले करून गहाण खते व कर्ज रोखे जे आहे ती जाळून टाकलेली होती शेतकऱ्यांनी. आणि बघा, हा जो उठाव आहे या उठावाची प्रमुख ठिकाणे कोणती होती, पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये कोणती ठिकाणे होती, इंदापूर, हवेली, शिरूर आणि भीमथडी. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणती ठिकाणे होती, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि नगर. आणि जो पुढे हे जे उठाव झालेले होते ते सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि अहमदाबाद पर्यंत पसरलेला होता. तर आपला जो उठाव आहे तो सर्वात अगोदर करडे या गावात झालेला होता. करडे या गावात झालेला हा पहिला उठाव होता. त्याच्यानंतर सुपेमध्ये झालेला होता. त्याच्यानंतर जे पुढील उठाव जे होते ते भीमथडी जवळील मुंदडी गावात झालेला होता. त्याच्यानंतर निभंड गावात झालेला होता. त्याच्यानंतर कान्हाटे या गावात सुद्धा हा उठाव झालेला होता. आणि या शेतकऱ्यांच्या उठावाचे जे वैशिष्ट्य होते ते काय होते बघा, या शेतकऱ्यांच्या उठावामध्ये कोणी एक व्यक्ती नेता नव्हता. ज्या ज्या शेतकऱ्यांवर सावकारांकडून अन्याय अत्याचार झालेला होता तेच शेतकरी या उठावाचे नेतृत्व करत होते. आणि
ह्या ज्या उठाव आहे या उठावाचा परिणाम काय झालेला होता? या उठावाचा परिणाम असा झालेला होता की डेक्कन राईट्स कमिशन नेमण्यात आलेले होते आणि या डेक्कन राईट्स कमिशन मध्ये C.W. कार्पेटर, J.B. रिची, सर ऑकलंड कॉलविल हे सदस्य होते आणि त्याच्यानंतर जे आहे डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट तयार करण्यात आलेला होता 1879 मध्ये. डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट 1879 मध्ये. आणि हा जो ऍक्ट आहे, ह्या ऍक्ट जो आहे तो शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला होता. या ऍक्ट मध्ये शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यात आलेले होते. तर आपण या उठावाबद्दल काय लक्षात ठेवायचं? तर 1875 मध्ये करडे या गावात पहिला उठाव झाला, त्याच्यानंतर सुपे या गावात झाला, मुंधडी, निभट, कान्हाटे येथे झाले, त्याच्यानंतर डेक्कन राईट्स कमिशन नेमण्यात आले व त्याच्यानंतर 1879 मध्ये डेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ ऍक्ट जो आहे तो तयार करण्यात आलेला होता. तर बघूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय आहे बघा. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला होता? अ आहे गोवा मुक्ती संग्राम, ब आहे हैदराबाद मुक्ती संग्राम, क आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ड आहे महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन आहे. तर आपले पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे अ आणि ब फक्त, 2 मध्ये आहे अ, ब आणि क फक्त, 3 मध्ये आहे ब, क आणि ड फक्त, 4 मध्ये आहे वरील पैकी सर्व बरोबर. तर आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? हा प्रश्न विचारलेला आहे सेनापती बापट यांच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सर्व बरोबर, वरील पैकी सर्व बरोबर. म्हणजे सेनापती बापट हे गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन या सर्व आंदोलनामध्ये ते सहभागी होते. तर आपण या प्रश्नाबद्दल सविस्तर डिस्कशन करूया. तर सेनापती जे बापट होते त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. सेनापती बापट यांचा जो जन्म आहे तो अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावामध्ये झालेला होता आणि ते एक गरीब कुटुंबामधून होते. त्यांचं जे शिक्षण आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे पारनेर गावातच झालेलं होतं आणि जे पुढील शिक्षण होतं ते पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी घेतलं होतं. त्यांनी 1903 मध्ये BA ची पदवी प्राप्त केलेली होती आणि ते परदेशी सुद्धा गेलेले होते शिक्षणासाठी. परंतु परदेशी शिक्षण जाण्यासाठी त्यांच्याकडे असा पैसा नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी मुंबई विद्यापीठांची मंगळदास नथुबाई शिष्यवृत्ती त्यांनी मिळवलेली होती आणि या शिष्यवृत्तीमधून ते इंग्लंड मधील एडनबिरा येथे अभियांत्रिकीचे त्यांनी शिक्षण घेतलेले होते सेनापती बापट यांनी. आणि सेनापती बापट जे आहे ते लंडन मध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या इंडिया हाऊस आणि अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेच्या संपर्कामध्ये आलेले होते. तिथे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या भारत विरोधी धोरणांवर कडाडून अशी टीका करणारे भाषण केले होते. त्यामुळे त्यांची शासकीय जी शिष्यवृत्ती होती ती बंद करण्यात आलेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केले? त्याच्यानंतर त्यांनी सावरकरांच्या सूचनेवरून रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याचे अचूक असे तंत्रज्ञान हस्तगत केले. पुढे ते 1908 मध्ये भारतामध्ये परत आले आणि त्यांनी कोलकात्याच्या अनुशीलन समितीच्या क्रांतिकारकांना या तंत्रज्ञानाचा वापर करायचे शिकवले आणि त्यांनी पुढे मॉनिक टोळा बॉम्ब खटल्यामध्ये त्यांनी जे तंत्रज्ञान शिकले होते त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे माणिक टोळा बॉम्ब खटल्यामध्ये याचा वापर केलेला होता. तर आपण सेनापती बापट यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं? सेनापती बापट हे लंडनला गेले. तिथे इंडिया हाऊस मध्ये त्यांची सावरकरांची भेट झाली. त्याच्यानंतर त्यांनी ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्याच्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती गेली आणि त्याच्यानंतर ते काय केले होते? त्याच्यानंतर त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकले होते आणि 1908 मध्ये भारतात परत आले आणि त्यांनी अनुशीलन समितीतील सदस्यांना जे आहे बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकवले आणि त्याच्यामधून पुढे माणिक टोळा बॉम्ब खटला झालेला होता. एवढ्या गोष्टी आपल्याला सेनापती बापट यांच्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहे. तर वळूया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे बघा. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण अ. क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला, ब. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, क.
जहाल व मवाळ यांच्यातील युती. ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. तर ऑप्शन्स काय आहे बघा. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब फक्त 2, ब आणि क फक्त 3, ब क आणि ड फक्त 4. वरील सर्व बरोबर. तर आपल्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते काय आहे. आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहे. हा प्रश्न कशावर विचारलेला आहे. हा प्रश्न विचारलेला आहे 1919च्या कायद्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपण या कायद्याबद्दल सविस्तर असं डिस्कशन करणार आहोत. बघा 1919चा जो कायदा होता त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा सुद्धा म्हणतात. आता या कायद्याची निर्मिती करण्याची गरज काय भासली होती बघा. काय झालं होतं. पहिल्या महायुद्धामध्ये गदर चळवळ, अनुशीलन समिती आणि इतर क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीला सशस्त्र आवाहन देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जनतेमधील हा तीव्र असंतोष शांत करण्यासाठी ब्रिटिशांना राजकीय सुधारणांची घोषणा करणे असे भाग पडलेले होते. आणि बघा 1916 मध्ये जे आहे ते प्रसिद्ध लखनौ करार झालेला होता आणि या करारामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोन्ही मोठे राजकीय गट एकत्र आलेले होते आणि त्याच्यामुळे ब्रिटिश सरकार पुढे संयुक्तपणे स्वशासनाची मागणी त्यांनी ठेवलेली होती. आता बघा 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश सरकारने जबाबदार शासनाची घोषणा केलेली होती ह्या सर्व कारणांमुळे आणि त्याच्यामधूनच जो आहे 1919चा कायदा आलेला होता. 1919चा जो कायदा होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. याच्यामध्ये मॉन्टेग्यू जे होते ते भारत सचिव होते आणि लॉर्ड चेम्सफोर्ड जे होते ते व्हॉइसरॉय होते आणि बघा यांच्या शिफारशीवरून हा कायदा पारित झालेला होता आणि या कायद्यामध्ये जे आहे त्या महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. या कायद्यानुसार प्रथमच थेट निवडणुका सुरू झालेल्या होत्या. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये 3 भारतीय सदस्यांना समावेश बंधनकारक झालेला होता आणि याच्यामुळे या कायद्यामुळे काय झालं होतं. या कायद्यामुळे प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आलेली होती आणि जे सोपी विषय होते त्याच्यामध्ये 2 विषय होते, सोपी विषय आणि राखीव विषय. सोपी विषयामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती इत्यादी हे विषय होते आणि राखीव विषयामध्ये पोलीस, महसूल, संरक्षण, परराष्ट्र धोरण, रेल्वे, टपाल यासारखे महत्वाचे विषय होते. सोपी विषय जे होते ते भारतीयांकडे देण्यात आले आणि राखीव विषय जे होते ते ब्रिटिशांकडे ठेवण्यात आले. त्याच्यामुळे या कायद्यावर टीका झाली आणि या कायद्यावर कडाडून अशी टीका लोकमान्य टिळकांनी केली. लोकमान्य टिळक काय म्हणाले या कायद्याबद्दल. लोकमान्य टिळक म्हणाले हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असे लोकमान्य टिळकांनी म्हटले आणि या कायद्यानुसार या कायद्यामध्ये मुस्लिम, शीख, युरोपियन, अँग्लो इंडियन, पारशी यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. तर आपण या कायद्याबद्दल आणखी माहिती बघू. या कायद्यामध्ये आणखी काय काय झालेलं होतं. या कायद्यामध्ये द्विदल शासन पद्धती झालेली होती, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते आणि बघा या कायद्यामध्ये कॅग या पदाची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली होती. तसेच लोकसेवा आयोग स्थापन झालेला होता या कायद्यामध्ये. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 1919च्या कायद्याबद्दल आणि या कायद्यावर प्रश्न नेहमी विचारला जातो. जे ब्रिटिशकालीन कायदे आहे तो टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे करून ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा आणि 1947चा कायदा हे जे कायदे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे करून ठेवायचे आहेत. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 9. काय आहे. यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. ऑप्शन्स काय आहे बघा. 1 गणेश वासुदेव जोशी, 2 सीताराम हरी चिपळूणकर, 3 न्यायमूर्ती के.टी. तेलंग, 4 महात्मा फुले. तर आपल्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर काय आहे बघा. हा जो प्रश्न आहे आपण एलिमिनेशन टेक्निकने सोडवू शकतो. बघा महात्मा फुले तर येणारच नाही, आपण त्याला असेच कट करू शकतो. त्याच्यानंतर आहे ते के.टी. तेलंग, न्यायमूर्ती के.टी. तेलंग हे तर येऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन आपलं एलिमिनेट होईल. आणि दुसरं जे आहे सीताराम हरी चिपळूणकर यांनी वृत्तपत्र चालू केलेलं होतं
त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. परंतु जे गणेश वासुदेव जोशी आहे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. गणेश वासुदेव जोशी हे यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा केलेला होता आणि ते खादीचा पोशाख घालून दिल्ली दरबारामध्ये गेलेले होते. तर आपला जो टॉपिक आहे हा स्वदेशी चळवळीबद्दल आहे. गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर आपण गणेश वासुदेव जोशी यांच्याबद्दल माहिती बघूया. बघा, गणेश वासुदेव जोशी जे आहे यांना आपण सार्वजनिक काका म्हणून सुद्धा ओळखतो आणि हे जे गणेश वासुदेव जोशी आहे भारतातील स्वदेशी चळवळीचे आद्य प्रवर्तक असे मानले जाते. महात्मा गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनाच्या सुमारे 400 वर्षे आधीच सार्वजनिक काका यांनी खादीचे आणि स्वदेशीचे महत्व ओळखलेले होते. आणि महत्वाचं म्हटलं तर यांनी जे आहे सार्वजनिक काका जे आहे यांनी पुणे सार्वजनिक सभेचे प्रतिनिधित्व केलेले होते. बघा, दिल्ली दरबार भरलेला होता 1877 मध्ये, 1 जानेवारी 1877 मध्ये. त्यामध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड लिटन याने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला भारताची साम्राज्ञी म्हणून घोषित करण्यासाठी दिल्ली येथे एक भव्य दरबाराचे आयोजन केलेले होते. आणि या दरबारामध्ये सर्व राजे महाराजे आणि श्रीमंत लोक अत्यंत महागडे रेशमी आणि पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालून आलेले होते. आणि या दरबारामध्ये अशा वैभवशाली दरबारामध्ये पुणे सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक काका यांनी स्वतः हाताने कातलेल्या शुद्ध पांढऱ्या खादीचा साधा धोतर कुर्ता आणि पुणेरी पगडी असा पोशाख धारण करून हजेरी लावलेली होती. कशासाठी? पुणे सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून ते तिथे गेलेले होते आणि त्यांनी तिथे काय केलं होतं? खादीचा पोशाख घालून गेलेले होते. कशासाठी? राणीला हे सांगण्यासाठी की बघा राणी साहेब की आमच्या भारतामधले लोक कुठल्या अवस्थेमध्ये आहेत हे सांगण्यासाठी ते तिथे खादीचा पोशाख घालून गेलेले होते. तर आपण लक्षात काय ठेवायचं आहे? दिल्ली दरबार भरलेला होता 1877 मध्ये. कशासाठी भरलेला होता? लॉर्ड लिटन यांनी राणी व्हिक्टोरिया हिला भारताची साम्राज्ञी म्हणून घोषित करण्यासाठी तो दरबार भरवलेला होता आणि तिथे सार्वजनिक काका जे आहे पांढरा खादी पोशाख आणि पुणेरी पगडी घालून गेलेले होते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला प्रश्न क्रमांक 10. जोड्या लावा विचारलेले आहे. राष्ट्रीय सभेची अधिवेशने, ठिकाण आणि अध्यक्ष. राष्ट्रीय सभेची अधिवेशने बघा, 1889 मध्ये 5वे अधिवेशन मुंबई येथे भरलेले होते. 1891 मध्ये 7वे अधिवेशन नागपूर येथे भरलेले होते. 1895 मध्ये 11वे अधिवेशन पुणे येथे भरलेले होते आणि 1897 मध्ये 13वे अधिवेशन अमरावती येथे भरलेले होते. अध्यक्ष बघूया. आता 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्ग, हे अध्यक्ष होते. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे एकही माहित असलं तरी निघते. बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का? पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का? 1च 3 नाही आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे का? बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला 1च 3. आणखी कुठल्या पर्यायामध्ये आहे का? पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा नाहीये. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजेच 5वे अधिवेशन जे आहे 1889 मध्ये मुंबई येथे भरले, त्याचे अध्यक्ष विल्यम वेडनबर्ग होते. 1891 मध्ये 7वे अधिवेशन नागपूर येथे भरलेले होते, त्याचे अध्यक्ष होते आनंद चार्लू. 11वे अधिवेशन पुणे येथे भरलेले होते 1895 मध्ये, त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि 13वे अधिवेशन अमरावती येथे भरलेले होते, त्याचे अध्यक्ष होते शंकर नायर. ही जी अधिवेशने विचारलेली आहे या अधिवेशनामध्ये काही ना काही अशा महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत, म्हणून हे अधिवेशने आपल्याला येथे विचारलेले आहे. तर आपण बघूया यांची सविस्तर अशी माहिती. बघा, 1889 मध्ये 5वे अधिवेशन कुठे झाले होते? मुंबई येथे झालेले होते आणि या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते सर विल्यम वेडनबर्ग होते. मुंबईमध्ये हे पार पडलेले 5वे अधिवेशन ऐतिहासिक अधिवेशन जे होते त्याच्यामध्ये एक महत्वाची घटना घडलेली होती. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य हे होते की या अधिवेशनात पहिल्यांदा स्त्रियांचा सक्रिय असा सहभाग झालेला होता. उदाहरणार्थ पंडिता रमाबाई आणि त्यांच्यासोबत आणखी काही स्त्रिया जे आहे या अधिवेशनात गेलेल्या आहेत 5व्या अधिवेशनामध्ये, म्हणून हे अधिवेशन महत्वाचं आहे. आता 1891 चे जे 7वे अधिवेशन आहे ते नागपूरमध्ये झालेले होते आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आनंद चार्लू, हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता या अधिवेशनामध्ये एक महत्वाची घटना घडलेली होती. ती कोणती होती महत्वाची घटना? तर या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या नावाला अधिकृतपणे राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी
हा शब्द ठळकपणे जोडण्यात आलेला होता. कोणता शब्द? राष्ट्रीयत्व हा शब्द काँग्रेसच्या नावासमोर जोडण्यात आलेला होता. कोणत्या अधिवेशनात? 7व्या अधिवेशनात. 1891चं 7वं अधिवेशन, नागपूर. अध्यक्ष आनंद चार्लू. आणि महत्वाची घटना, काँग्रेसच्या शब्दासमोर राष्ट्रीयत्व हा शब्द जोडण्यात आलेला होता. आता बघूया 11व्या अधिवेशनाकडे. 11वे अधिवेशन काय होते? 11वे अधिवेशन जे होते कुठे झाले होते? पुणे येथे झालेले होते. 11वे अधिवेशन 1895 मध्ये झालेले होते. याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आणि या अधिवेशनामध्ये जे महत्वाची घटना घडलेली होती ती काय होती? या अधिवेशनामध्ये काय झालेलं होतं? जहाल गट आणि मवाळ गट यांच्यामध्ये एक मोठा वाद निर्माण झालेला होता. तो वाद कशावरून झालेला होता? कारण जे राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन भरायचे त्याच्यानंतर त्याच मंडपामध्ये सामाजिक परिषद भरवली जात होती आणि या सामाजिक परिषद काँग्रेसच्या मंडपात नाही भरवली गेली पाहिजे या प्रश्नावरून जहाल गट आणि मवाळ गट यांच्यामध्ये एक मोठा वाद झालेला होता. ही महत्वाची घटना 11व्या अधिवेशनामध्ये घडलेली होती. 11वे अधिवेशन 1895 पुणे. अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि जहाल व मवाळ गट यांच्यामध्ये वाद झालेला होता. एवढ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता बघा 13वे अधिवेशन. 13वे अधिवेशन कधी झाले होते? 1897 मध्ये 13वे अधिवेशन झालेले होते. कुठे झाले होते? अमरावती इथे झालेले होते. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? शंकरन नायर हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर हे जे अधिवेशन आहे अमरावतीमध्ये झालेले हे 13वे अधिवेशन होते. आणि यामध्ये महत्वाचं म्हणजे काय होतं? जे शंकरन नायर जे होते ते एकमेव मल्याळम असे व्यक्ती होते अध्यक्षपद भूषविणारे. एकमेव मल्याळम व्यक्ती, केरळमधील अध्यक्ष भूषविणारे शंकरन नायर. आणि या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांची अटक आणि ब्रिटिश सरकारच्या अन्यायाचा तीव्र असा निषेध करण्यात आलेला होता. ही महत्वाची घटना घडलेली होती. कोणती घटना? की या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांची अटक आणि ब्रिटिश सरकारच्या अन्यायाचा तीव्र निषेध करण्यात आलेला होता 13व्या अधिवेशनामध्ये. 1897च्या 13व्या अधिवेशनामध्ये या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन हा एक जे आहे हॉट टॉपिक आहे. आणि या टॉपिक वर जे आहे हे अधिवेशन जे आहे कुठे झाले, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि या अधिवेशनामध्ये झालेल्या महत्वाच्या घटना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला हे सेशन कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एक लाईक आणि कमेंट मला मोटिवेट करते. त्यामुळे प्लीज मला तुम्ही नाही का कमेंट करून कळवा की तुम्हाला हे सेशन कसे वाटत आहे, आवडत आहेत की नाही आवडत आहे, तुम्हाला याचा फायदा होतोय की नाही होतोय, मला कमेंट करून नक्की कळवा. तर आपण आजचं सेशन इथे थांबूया. आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आहे हे PYQ सिरीज तुमच्या ओळखीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना, MPSC करणारा मित्र असो मैत्रीण असो, सर्वांना तुम्ही हे जे लेक्चर आहे ते शेअर करा आणि सर्वांना याचा फायदा घेऊ द्या. तर मिळूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. आपण आता नेक्स्ट सेशन जे आहे ते पॉलिटीवर घेणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.